सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून त्यात 20 उमेदवारांचा समावेश आहे। या यादीत माजी महापौर, शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे। यापूर्वी कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसने 48 उमेदवार जाहीर केले होते। ई-चलन भरा असे मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नवा प्रकार उघडकीस आलाय। दौंड तालुक्यातील पोलिसांच्या मोबाईलवर पाठवलेल्या एपीके फाईलमुळे सायबर हॅकिंग झालं। 3 संशयास्पद ॲप्स इन्स्टॉल होऊन मोबाईलचा संपूर्ण ताबा घेण्यात आला। लाईनमध्ये थांबायला वेळ नाही, मी मोठा आहे अशी मगरुरी दाखवणाऱ्या इसमाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटण दुकानदाराचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली आहे। कोयता बेल्ट व हातांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती। नागपूरच्या नरसाळा गावातील स्मशानभूमीजवळील झोपडपट्टीत अज्ञात प्राण्यांच्या हल्ल्यात 6 ते 8 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। पुण्यातील हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 चे काम अंतिम टप्प्यात असूनही काही स्थानक अपूर्ण असल्यामुळे संपूर्ण मार्गिका सुरू होण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे। 2026 मध्ये मेट्रो सुरू झाल्यानंतरही ती पूर्ण क्षमतेने चालणार नाही। बीडमधील एका तरुणानं झाडांच्या पानावर भरतकाम करून पक्षी, प्राणी तसंच विविध आकर्षक डिझाईन साकारल्यात। महत्त्वाची बाब म्हणजे अनिकेतचं छत्रपती शिवाजी महाराजांचं झाडाच्या पानावर साकारलेलं भरतकाम पाहण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेत मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा करत मुंबई महापालिकेत शिवसेना मनसेची सत्ता येणार असल्याचे सांगितले। आम्ही 115 पेक्षा जास्त तब्बल 117 ते 120 जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। माजी महापौर UN बेरिया आणि नलिनी चंदेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करत शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला तर इतर नेत्यांनीही प्रवेश केलाय। धाराशिवातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे। धाराशिवच्या शॉक लागून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शॉक लागल्याने बाप लेकासह 2 मजूर जागीच ठार झाले। चौघांच्या मृत्यूने संपूर्ण धाराशिवात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। बारामती प्रगतीनगरमध्ये एका हॉटेल चालकावर 7 ते 8 जणांनी मारहाण केली। त्यांनी हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला 10,000 रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगितले। मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी महिला प्रसाधन गृहात मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ माजली आहे। हा अर्भक पुरुष जातीचा आहे की महिला जातीचा हे अद्याप कळू शकले नसून त्याला DNA साठी पाठवण्यात आले आहे। अहवालानंतर नेमके कारण समजू शकणार आहे। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळी गर्दी वाढली असतानाच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर 9 जानेवारीपासून भाविकांसाठी बंद राहणार आहे। विकास कामांमुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 2026 पर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात दिवसा 12 तास मोफत सोलर वीज पोहोचवली जाईल। यावेळी अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती समारंभात फडणवीस यांना डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। नवीन वर्ष व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कारवाई करत पायधुनी पोलिसांनी मशीद बंदर व ओशीवरा येथे 36 कोटींचा हेरोईन साठा जप्त केलाय। या प्रकरणी 3 महिलांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील 13 वर्षीय सार्थक संजय बोरगुडे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सार्थकच्या नातेवाईकांनी केलाय। जंगलात शौचालयासाठी गेलेल्या तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झालाय। ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील नेपाळ सीमेलगत असलेल्या बिशनपूर कोडेर गावात घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। 10 वर्षीय श्रवण सिंगला 26 डिसेंबर रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान दाखवलेल्या धैर्य व सेवेबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सीमेवर तैनात सैनिकांना पाणी, चहा, दूध, बर्फ आणि लस्सी हे पोहोचवले होते। उदयपूरमध्ये एका IT कंपनीतील मॅनेजर तरुणीवर कंपनीचे CEO, महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिच्या पतीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बर्थडे पार्टीनंतर कारमध्ये हा प्रकार घडला असून पीडितेच्या जबाब व वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केली आहे।
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून 2 सख्ख्या बहिणींनी विष प्राशन करून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे। दिल्लीतील शाहदरा भागात 20 रुपयांच्या वादातून पती पत्नींमध्ये भांडण झाले। वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीची हत्या केली। त्यानंतर फरार झालेल्या पतीने पोलिसांच्या भीतीने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली। पाकिस्तानच्या इमिग्रेशन विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 महिन्यात देशातून 5000 डॉक्टर, 11000 अभियंते आणि 13000 अकाउंटंट स्थलांतरित झाले आहेत। या पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून मोठ्या प्रमाणातील स्थलांतरांना ब्रेन गेन म्हणणाऱ्या लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानावर तीव्र टीका होत आहे। बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू असून अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर येत आहेत। 2 दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांची निर्घृण हत्या झाली। या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेले बांगलादेशातील हिंदू नागरिक दहशतीपासून वाचण्यासाठी भारताने सीमा उघडाव्यात अशी मागणी करत आहेत। जपानमधील खराब हवामान अनेक लोकांसाठी जीव घेणे ठरले। जपानमधील महामार्गावर वाहनांची टक्कर झाल्यानंतर भीषण आग लागली। या घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय आणि सुमारे 26 जण जखमी झाले आहेत। बांगलादेशात वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायक जेम्स यांचा संगीत कार्यक्रम रद्द करण्यात आलाय। ढाक्यापासून 120 किलोमीटर अंतरावरील फरीदपूर येथे होणारा हा कार्यक्रम कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांवरील हल्ल्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अमेरिका भारत संबंध तणावात असताना अमेरिकेतील पत्रकार मॅट फॉर्नी यांनी इशारा दिला आहे। 2026 मध्ये अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य करून हल्ले होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 2026 ते 2027 शैक्षणिक वर्षासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणीची तयारी सुरू केली असून संकेतस्थळाच्या चाचण्या पूर्ण होताच येत्या आठवड्यात नोंदणी सुरू होणार आहे। सोना चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत असून यंदा गुंतवणूकदारांसाठी वर्ष फायदेशीर ठरले आहे। सोनं 10 ग्रॅमला 1,38,300 रुपये झाला आहे, तर चांदी किलो मागे 2,38,300 लाखांवर पोहोचली आहे। ट्रायच्या नव्या CNAP प्रणालीमुळे ट्रू कॉलर समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। लवकरच भारतात CNAP लागू होणार असून कॉल येताच KYC वर आधारित कॉलरचं नाव थेट मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे। यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची गरज भासणार नाही। वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने बहुप्रतीक्षित बॅटल ऑफ गलवान चित्रपटाचा दमदार टीजर रिलीज केलाय। भारतीय सैनिकांना अर्पण केलेल्या या 1 मिनिट 12 सेकंदाच्या टीजरमध्ये सलमान भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रभावी, संयमी आणि कणखर अंदाजात दिसतोय। बॅटल ऑफ गलवान सिनेमा 17 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बांगलादेश प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यापूर्वी ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली झाकी मैदानावर कोसळले। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। या घटनेमुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।